शाळा सुटल्यानंतर घराकडे परतणाऱ्या विद्यार्थिनीच्या दुचाकीला पाठीमागून ऊस वाहतूक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरनं धडक दिली। या धडकेत 12वीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेली तिची मैत्रीण सुदैवाने बचावली। अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी तब्बल 2.5 तास रस्ता रोखून धरत तीव्र संताप व्यक्त केला। ही घटना सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली। या अपघातात ऋतुजा धनाजी कोकरे वय 18 राहणार वाकी शिवणे नरळेवाडी तालुका सांगोला या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ऋतुजा ही वाकी शिवणे येथील विद्यामंदिर उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 12वी मध्ये शिक्षण घेत होती। येत्या 10 फेब्रुवारीपासून बोर्ड परीक्षा सुरू होणार असल्याने तिने नुकत्याच प्रॅक्टिकल व तोंडी परीक्षा दिल्या होत्या। शुक्रवारी दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यानंतर ऋतुजा आणि तिची मैत्रीण प्रतीक्षा आटपाडकर या दोघी दुचाकीवरून नरळेवाडी येथील घरी परतत होत्या। यावेळी सांगोला महूद रस्त्यावरील वाकी शिवणे चौकाजवळ MH13 DY 4660 क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली। अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पळून गेला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे।